लाडक्या बहिणींचा वर्षाचा शेवट गोड होणार, लाडक्या बहिणींना 3000 मिळणार। लाडकी बहीण योजनेसंदर्भात सर्वात मोठी आणि महत्त्वाची अपडेट समोर आलेली आहे। लाडक्या बहिणींना नोव्हेंबरचा हप्ता अजूनपर्यंत जमा झालेला नाही। तुमचा 16वा हप्ता जमा झाला, पण 17व्या हप्त्याची मात्र 1 तारखेपासून ते 30 तारखेपर्यंत वाट पाहावी लागली। परंतु अजून सुद्धा पैसे जमा झालेले नाहीत। मात्र प्रचंड या हप्त्याला आता उशीर झालेला आहे। नेमका आता याचं कारण काय असू शकतंय बघा। लाडक्या बहिणींना 1500 रुपये नाही तर थेट 4500 रुपये मिळणार। त्याच्याबद्दल काय महत्त्वाची माहिती दिली ते पण बघा। लाडक्या बहिणींना अद्याप नोव्हेंबरचा आणि डिसेंबरचा हप्ता मिळालेला नाहीये। त्यातच आता राज्यात महानगरपालिकांच्या निवडणुका जाहीर झालेल्या असून आचारसंहिता सुद्धा लागू झालेली आहे। त्यामुळेच लाडक्या बहिणींना पैसे मिळणार तरी कधी असा प्रश्न उपस्थित होत आहे। त्यातच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना खूपच लोकप्रिय ठरलेली ही योजना आहे। तर या योजनेच्या अंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दर महिन्याला 1500 रुपयांचा लाभ दिला जातो। मात्र नोव्हेंबर महिन्याचा लाभ लाडक्या बहिणींना अद्याप मिळालेला नाहीये। त्यामुळे हे पैसे कधी मिळणार असा प्रश्न बहिणींना पडलेला आहे। याच संदर्भात आता मोठी अपडेट समोर आलेली आहे। बघा नेमकं काय घडलेलं आहे। राज्यात सुरू असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमुळे नोव्हेंबरचा हप्ता डिसेंबर महिन्याच्या 4 तारखेनंतर मिळण्याची शक्यता होती। मात्र राज्यातील काही नगर परिषद आणि नगरपंचायतीसाठी 20 डिसेंबर रोजी मतदान होणार आहे, तर 21 डिसेंबर रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळेच 22 तारखेनंतर लाडक्या बहिणींना नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता मिळण्याची दाट शक्यता होती। पण आता निवडणूक आयोगाने राज्यात 29 महानगरपालिकांच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केलेला असून आणि त्यासाठी आता पुन्हा आचारसंहिता लागू झालेली आहे। तर बघा कधीपर्यंत आचारसंहिता असणार आहे आणि त्याचं वेळापत्रक काय असणार आहे। महानगरपालिका निवडणुकांची आचारसंहिता लागू झाल्याने आता लाडक्या बहिणींना तुर्तास योजनेचे पैसे मिळणार नाही। राज्यातील 29 महानगरपालिकांचे सार्वत्रिक निवडणुकांसाठी 15 जानेवारी 2026 रोजी मतदान होणार आहे, तर 16 जानेवारी 2026 रोजी मतमोजणी होणार आहे। त्यामुळे लाडक्या बहिणींना 17 जानेवारी नंतर योजनेचा लाभ मिळणार आहे। आपण जर बघितलं तर सध्या आचारसंहिता सुरू आहे, त्यामुळे सरकारी योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही। त्याच्यामुळे तुमचा सुद्धा हा जो काही लाभ आहे म्हणजेच नोव्हेंबरचा हप्ता, डिसेंबरचा हप्ता हा सुद्धा पुढे जाण्याची शक्यता असू शकते। 29 महानगरपालिकांच्या या सार्वत्रिक निवडणुका आता लागलेल्या आहेत। मग नेमके तुम्हाला हे पैसे जानेवारीमध्ये कधीपर्यंत मिळू शकता आणि किती मिळू शकता? तर बघा लाडक्या बहिणींना थेट 4500 रुपये मिळण्याची शक्यता आहे। पण सरकार 4500 रुपये एकदारच देऊ शकत नाही। नेमके मग तुम्हाला किती पैसे मिळू शकतात? नोव्हेंबर महिन्याचे 1500 आणि डिसेंबरचे 1500 असे 3000 रुपये तुम्हाला जानेवारी महिन्यामध्ये मिळू शकतात। आणि जानेवारीचा जो लाभ होता तो तुम्हाला फेब्रुवारी महिन्यात भेटू शकतो, कारण की आतापर्यंतच्या 5 ते 6 इन्स्टॉलमेंट अशाच पद्धतीने वाटप झाले। आणि हे पैसे तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतात मग? तर 17 जानेवारी नंतर, आचारसंहिता संपल्यानंतर। आणि जर सरकारने त्याच्या अगोदर जर निर्णय घेतला तर डिसेंबर एंडिंगला, तर 17वा हप्ता नोव्हेंबर महिन्याचा हप्ता डिसेंबरच्या एंडिंगला तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होऊ शकतो, कारण की त्याचा GR आलेला आहे आणि हा निधी महिला व बाल विकास विभागाला हस्तांतरित केलेला आहे। 8 डिसेंबर रोजीच हा GR प्रसिद्ध झालेला आहे। त्यामध्ये 263 कोटींचा समावेश आहे। नोव्हेंबर महिन्याचा लाभ वाटप करण्यासाठी जर सरकारने तसा निर्णय घेतला तर डिसेंबर एंडिंगपर्यंत तुमच्या बँक खात्यामध्ये हे पैसे जमा होऊन जातील, आचारसंहितेच्या काळात देखील। परंतु नाही निर्णय झाला तर लाडक्या बहिणींना 17 जानेवारी नंतर पैसे मिळू शकतात। म्हणजेच मग 2 हप्ते एकत्रित दिले जाऊ शकतात, 17वा प्लस 18वा, किंवा 1500 अगोदर नंतर 1500 असे सुद्धा भेटू शकतात।
आणि शक्यतो जानेवारीचे पैसे तुम्हाला आता फेब्रुवारीमध्येच भेटतील अशी शक्यता असू शकते. तर लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची माहिती होती. तर एक महत्त्वाची अपडेटसुद्धा होती. म्हणजेच लाडक्या बहिणींनो, तुमच्याकडनं जर KYC करताना काही चूक झालेली असेल तर ते तुम्ही आता एडिट करू शकता. 18 सप्टेंबरपासून ही KYCची प्रक्रिया सुरू झालेली होती. तर मग आता तुम्हाला 31 डिसेंबरपर्यंत ही प्रक्रिया पूर्ण करायची आहे. आणि आता जर तुमच्याच्यानं काही चूक झालेली असेल तर ती तुम्हाला आता एडिट करता येणार आहे. तुम्हाला अंतिम संधी 31 डिसेंबर 2025 पर्यंत देण्यात आलेली आहे, असं आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे. बहिणींनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. म्हणजेच नवीन अपडेट तुम्हाला रोज कळेल.